नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. आनंद विश्व गुरुकुल परिवाराच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुनश्च एकदा प्राध्यापक प्रदीप ढवळ आणि आनंद विश्व गुरुकुल परिवाराच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. आदिवासी क्रांती सेनेचे अध्यक्ष श्री अनिल भांगले यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची जावो हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा तमाम आदिवासी बांधवांना आदिवासी क्रांती सेनेचे अध्यक्ष श्री अनिल भांगले यांच्या वतीने दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्री अनिल मुंबईकर यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धी समाधानाची जावो हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा श्री अनिल मुंबईकर यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. स्वप्नील दुनियेतला सोनेरी आविष्कार भवानी ज्वेलर्स. मनमोहक दागिन्यांचे नानाविध प्रकार भवानी ज्वेलर्स. तत्पर ग्राहक सेवेला सचोटीचा आधार भवानी ज्वेलर्स. विश्वासाची दीर्घ परंपरा अर्थात भवानी ज्वेलर्स. भवानी ज्वेलर्स, आईस फॅक्टरी, तलावपाळी आणि स्टेशन रोड, ठाणे. ज्येष्ठ नेते श्री दशरथ दादा पाटील यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली आपल्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, भरभराट आणि ऐश्वर्य संपन्नता घेऊन येऊ हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा श्री दशरथ दादा पाटील यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ठाणे शहरातील ख्यातनाम उद्योजक शिवसेनेचे उपविभाग प्रमुख श्री गणेश टाक यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धी, समाधान आणि भरभराटीची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुनश्च एकदा श्री गणेश टाक यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. दिवाळीची मनसोक्त खरेदी करून जेवायला मी ठाणेकर मध्ये या. मी ठाणेकर नॉनव्हेज जेवणासाठी ठाण्यातील एक नंबर नाव मी ठाणेकर, घंटाळे मैदानामागे, ठाणे. खारेगाव परिसरातील ज्येष्ठ नेते दशरथ दादा पाटील संस्थापित कला संस्कृती प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने स्वर दीपोत्सव या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. श्री राकेश दशरथ पाटील यांच्या कल्पनेतून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. खारेगाव परिसरातील नागरिकांची यावेळेस या कार्यक्रमाने अक्षरशः मन जिंकली. जय भारत व्यायामशाळेच्या पटांगणामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. साधना विद्या मंदिर, जय भारत स्पोर्ट्स क्लब, साने गुरुजी वाचनालय यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला सौ रचना राकेश पाटील या देखील उपस्थित होत्या. यावेळेस गायक कलावंत विजय धुरी, अविनाश कबाडी, रुपाली वराडकर आणि भाग्यश्री शेवडे तसंच कुशल डावरे, श्याम बांगर, विनोद साळवी आणि दीपक गायकवाड यांच्या संगीत दिग्दर्शनाच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. मोठ्या संख्येने खारेगावकर नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचे कळवा उंबरा परिसरातील उमेदवार श्री नजीब मुल्ला तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे अध्यक्ष श्री आनंद परांजपे आणि इतरही मान्यवर उपस्थित होते. खारेगाव परिसरातील लोकप्रिय नगरसेवक श्री उमेश पाटील हे देखील कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. सादर करीत आहोत एक झलक.
कळते परीना वळते हृदयात व्यथाने जडते का जीव बिचारा होई बाबरा सोनी सोन्याचा पिंजरा सोनी सोन्याचा पिंजरा आकाशी जे पगेरे पाखरा आकाशी जे पगेरे पाखरा सोनी सोन्याचा पिंजरा सोनी सोन्याचा पिंजरा लागी लगन तेरा हो गई मगन ऐसे लागी लगन तेरा हो गई मगन वो तो गली गली हरी गाने लगी महलों में पली बन के जोगन चली महलों में पली बन के जोगन चली मेरा रानी निभाई कहाने लगी ऐसे लागी मेरा हो गई दशरथदादा पाटील संस्थापित कला संस्कृती प्रतिष्ठान मार्फत दिवाळी पहाटच्या या कार्यक्रमानिमित्त येथे उपस्थित सर्व खारेगावकरांनो जे ताईच्या मार्फत इथे चांगलं एक मराठी संस्कृती जपणारा एक कार्यक्रम आपण आयोजित करत आहे। संस्कृती जपली तर धर्म जपतो, हे दोन्ही जपलं तर आपण ज्या परिसरात राहतो एक कुटुंब म्हणून एक नातं जपलं जातं। हेच भावनेतून दादा प्रत्येक वेळी संस्कृती जपणारेच। आजच्या तारखेला समाजवाद दिसणार नाही, समाजवाद म्हणणारे पण चांगल्या परीने इंग्लिश कपडे आणि ब्रँडमध्ये आलेले आहेत, पण एक समाजवाद दादांना विद्यार्थी क्षेत्रापासून कार्य करत असताना दादांना बघितलंय। राकेश माझा कॉलेजचे ग्रॅज्युएशन आम्ही एकत्र केलं आहे 11वी ते 15वी। तिथे माझा राजकीय जीवनाला सुरुवात झाली विद्यार्थी चळवळीतून। तेव्हापासून दादांना बघतोय आणि देवाची कृपा आहे का ज्या दादांचा आरोग्यमय जीवन आम्ही तेव्हापासून बघितलं। देवाच्या कृपेने या वयात पण त्यांचा तसेच आहेत आणि आमची ईश्वरचरणी प्रार्थना आहे की तसेच त्यांना पुढे देव आरोग्यमय जीवन द्यावं। आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक ज्येष्ठ नेते माननीय दशरथ पाटील साहेब यांच्या वतीने कला संस्कृती प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या या दिवाळी पहाटसाठी माझ्याबरोबर आलेले माझे सहकारी माननीय श्री नजीबजी मुल्ला, खारेगावमधील ज्येष्ठ आमचे नगरसेवक माननीय उमेशजी पाटील, शिवसेनेचे शहर प्रमुख नरेंद्रजी शिंदे, ज्येष्ठ पत्रकार मधुकरजी मुळू आणि मी खास करून राकेशजी पाटील आणि सौ पाटील यांचे आभारी करीन आणि त्यांचं अभिनंदनही करीन की अशी सांस्कृतिक आपली परंपरा जोपासली। नाहीतर आजकाल DJ आणि रॅप याच्यामध्ये कुठेतरी आपली मराठी संस्कृती मागे पडत चालली आहे। त्यामुळे खास आपल्या दोघांचं विशेष अभिनंदन। आज दिवाळीच्या निमित्ताने सर्व जमलेल्या कळवेकरांना मनापासून दिवाळीच्या शुभेच्छा देतो। ही दिवाळी आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी भरभराटी आनंद आणि आरोग्यमय जीवन घेऊन यावं ह्या मंगलमय शुभेच्छा आजच्या निमित्ताने देतो। दिवाळीची मनसोक्त खरेदी करून जेवायला मी ठाणेकर मध्ये या। मी ठाणेकर नॉनव्हेज जेवणासाठी ठाण्यातील एक नंबर नाव मी ठाणेकर, घंटाळी मैदानामागे ठाणे। CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. स्वप्नील दुनियेतला सोनेरी आविष्कार भवानी ज्वेलर्स। मनमोहक दागिन्यांचे नानाविध प्रकार भवानी ज्वेलर्स। तत्पर ग्राहक सेवेला सचोटीचा आधार भवानी ज्वेलर्स। विश्वासाची दीर्घ परंपरा अर्थात
भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी, तलावपाळी आणि स्टेशन रोड, ठाणे. शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख श्री गोपाळ लांडगे यांच्या वतीने तमाम ठाणेकर आणि कल्याणकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुख समृद्धी समाधानाची जावो हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख श्री गोपाळजी लांडगे यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ठाण्याचे माजी महापौर श्री HS पाटील यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुख समृद्धीची जावो हीच ईश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा ठाण्याचे माजी महापौर श्री HS पाटील यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. श्री प्रकाश कोटवानी यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. प्रकाशांचा हा उत्सव आपलं आयुष्य मंगलमय सुमनांनी उधळून काढो हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा श्री प्रकाश कोटवानी यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ठाणे शहरातील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते श्री जितेंद्र देवराज शर्मा यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दिवाळीच्या लक्षावधी शुभेच्छा. दिव्यांचा हा उत्सव आपल्या आयुष्यामध्ये मंगलमय प्रकाश घेऊन येवो, आपलं आयुष्य सुख समाधानाने उधळून जावो या परमेश्वराकडे प्रार्थना. पुनश्च एकदा श्री जितेंद्र देवराज शर्मा यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या लक्षावधी शुभेच्छा. कळवेकरांची पहिली पसंती अर्थात कळवा मध्यवर्ती ग्राहक सहकारी संस्था मर्यादित. कळवा मध्यवर्ती ग्राहक सहकारी संस्थेच्या वतीने तमाम ग्राहकांना आणि भागधारकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुख समृद्धीची जावो हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा कळवा मध्यवर्ती ग्राहक सहकारी संस्था मर्यादितच्या विद्यमान संचालकांच्या वतीने तमाम नागरिकांना आणि ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ठाणे शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि क्रीडा कार्यकर्ते श्री कमलाकर पाटील यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुख समृद्धी भरभराटीची जावो, आरोग्यदायी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुन्हा एकदा श्री कमलाकर पाटील यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वसामान्य माणूस एक्सपोर्ट इम्पोर्टचा व्यवसाय करू शकत नाही. 19,000 पेक्षा जास्त मराठी एक्सपोर्टर इम्पोर्टर घडवलेत उद्यमी महाराष्ट्राने. कसं त्यांनी जो निर्णय घेतला तो तुम्ही पण घ्या. चला उद्यमी महाराष्ट्र घडूया. सर्व प्रकारच्या मंगल समारंभांसाठी स्वर्गीय रामचंद्र ठाकूर बँक्वेट हॉल. सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त परिपूर्ण AC बँक्वेट हॉल, लोकमान्य नगर, पाडा नंबर 1. बुकिंगसाठी संपर्क 7715025607. शिवसेनेचे घोडबंदर रोड विभाग प्रमुख श्री मुकेश ठोंबरे यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची जावो हीच परमेश्वराकडे प्रार्थना. पुनश्च एकदा श्री मुकेश ठोंबरे यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. माजी नगरसेवक श्री प्रकाश बर्डे यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुनश्च एकदा माजी नगरसेवक श्री प्रकाश बर्डे यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ठाणे महानगरपालिकेतील माजी नगरसेवक श्री प्रकाश शिंदे यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची जावो हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा श्री प्रकाश शिंदे यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.
माजी नगरसेविका राधाबाई जाधवर आणि श्री प्रशांत जाधवर यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुख समृद्धीची जाव, भरभराटीची जाव हीच ईश्वरचरणी प्रार्थना। पुनश्च एकदा तमाम नागरिकांना माजी नगरसेविका राधाबाई जाधवर आणि श्री प्रशांत जाधवर यांच्या वतीने दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक, माजी सभागृह नेते श्री राजन किने आणि माजी नगरसेविका अनिता किने यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुख समृद्धीची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। पुनश्च एकदा श्री राजन किने आणि सौ अनिता राजन किने यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री राजेंद्रजी पाटील यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुख समृद्धी, समाधान, शांतता, भरभराटीची जाव हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना। पुनश्च एकदा श्री राजेंद्रजी पाटील यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। दिवाळी म्हटलं की दिवाळी पहाट आली आणि अशाच प्रकारे उद्योजकांची दिवाळी पहाट ठाणे शहरातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे साजरी करण्यात आली। सॅटर्डे क्लब ठाणे रिजनच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। सॅटर्डे क्लबच्या अनेक उद्योजकांनी यावेळेस या कार्यक्रमामध्ये अतिशय उत्साहाने सहभाग घेतला। सादर करीत आहोत या कार्यक्रमातले हे काही परफॉर्मन्सेस। सजना जी वारी वारी जाऊं जी मैं, तू ही तो मेरा संसार है, ऐसा मेरा प्यार है, ऐसा मेरा प्यार है। सजना जी वारी वारी जाऊं जी मैं, सजना जी वारी वारी जाऊं जी मैं, तू ही तो मेरा संसार है, ऐसा मेरा प्यार है, ऐसा मेरा प्यार है। चरणों में जो न जगा पाऊं जी मैं, चरणों में जो न जगा पाऊं जी मैं, तो मेरा जीना ही बेकार है, ऐसा मेरा प्यार है, ऐसा मेरा प्यार है। प्रेमाच्या झरतील वर्षा सरी, आमच्या घरी आणि तुमच्या घरी, आमच्या घरी आणि तुमच्या घरी। श्रीरामा या चरणापासून जोवर दूर राम कथानक तोवरी जन्म सावा, एकच वर द्यावा प्रभो मज, एकच वर द्यावा। तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना, एकल्या विठुरायाला संसार पिलना।
सुगी या संस्थेच्या वतीने द राहुल देशपांडे कलेक्टिव्ह या कार्यक्रमाचं नुकतंच आयोजन करण्यात आलं होतं. वसंतोत्सव या प्रतिष्ठित संगीत महोत्सव अंतर्गत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. तर राहुल देशपांडे कलेक्शनमध्ये प्रख्यात शास्त्रीय गायक राहुल देशपांडे अनोखी अशी संगीत परेड यावेळेस उपस्थितांना घडवताना दिसून आले. ठाणे शहरातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. ठाणेकर रसिकांनी या कार्यक्रमाला उत्कृष्ट प्रतिसाद दिला. सादर करीत आहोत एक झलक. तूने किया जो
हम बेवफा हरगिज़ न थे, पर हम वफा कर न सके। दिवाळीची मनसोक्त खरेदी करून जेवायला मी ठाणेकर मध्ये या। मी ठाणेकर नॉनव्हेज जेवणासाठी ठाण्यातील एक नंबर नाव मी ठाणेकर, घंटाळी मैदानामागे ठाणे। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। श्री सचिन भोसले यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। सर्व नागरिकांना दीपावली सुख समृद्धी समाधान शांतता भरभराट आणि आरोग्य संपन्न जावो हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना। पुनश्च एकदा उद्योजक श्री सचिन भोसले यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ठाणे शहरातील ख्यातनाम उद्योजक श्री संजय पाटील यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुख समृद्धीची जावो हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना। पुनश्च एकदा श्री संजय पाटील यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ठाणे जिल्ह्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, रोटरी ठाणे डिस्ट्रिक्टचे काउन्सिलर आणि LICचे माजी विकास अधिकारी डॉक्टर सर्जेराव सावंत यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुख समृद्धीची जावो हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना। पुनश्च एकदा श्री सर्जेराव सावंत यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष श्री सीताराम राणे यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुख समृद्धी समाधान भरभराट आणि आरोग्य संपन्न जावो हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना। पुनश्च एकदा श्री सीताराम राणे यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ठाणे शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री सुनील सुरोसे यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुख समृद्धीची जावो हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना। पुनश्च एकदा श्री सुनील सुरोसे यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष श्री सुरेशजी गडा यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुख समृद्धी समाधान आरोग्य ऐश्वर्य आणि भरभराटीची जावो हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना। पुनश्च एकदा
श्री सुरेश गडा यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाचे माजी सदस्य श्री राजेश जाधव यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. दिव्यांचा हा उत्सव आपल्या आयुष्यामध्ये मंगलमय पहाट घेऊन येऊ, आपलं आयुष्य सुखसमाधानाच्या दिव्य प्रकाशाने उजळून जावो हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा श्री राजेश जाधव यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. भारतीय जनता पार्टीचे ठाणे उपाध्यक्ष श्री राजेश मडवी आणि माजी नगरसेविका प्रतिभा राजेश मडवी यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची जावो हीच परमेश्वराकडे प्रार्थना. पुनश्च एकदा श्री राजेश मडवी आणि सौ प्रतिभा राजेश मडवी यांच्या वतीने तमाम नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. राजस्थान प्रगति मंडळाचे अध्यक्ष श्री राकेश मोदी इनकी तरफ से सभी राजस्थानी भाइयों और सभी भाइयों को दिवाली की लाख लाख शुभकामनाएं. यह दिवाली आपके जीवन में सुख समृद्धि शांतता एवं संपन्नता लेके आए, यही भगवान से प्रार्थना. पुनश्च एक बार राजस्थान प्रगति मंडल के अध्यक्ष श्री राकेश जी मोदी इनकी तरफ से सभी भाइयों को दीपावली की हार्दिक शुभकामनाएं. ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती श्री राम रेपाळे यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुख समृद्धीची जावो हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा श्री रामभाऊ रेपाळे यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दिवाळीच्या लक्षावधी शुभेच्छा. हॉटेल रंगला पंजाब यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या लक्षावधी शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुख समाधान आणि भरभराटीची जावो हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा हॉटेल रंगला पंजाब यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. श्री रत्नाकर शेट्टी यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. दिव्यांचा हा उत्सव आपलं आयुष्य मंगलमय सुमनांनी भारून टाको हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा श्री रत्नाकर शेट्टी यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. श्री सुरेश शेट्टी आणि परिवाराच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुख समृद्धीची जावो हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा श्री सुरेश शेट्टी आणि परिवाराच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ठाणे महानगरपालिकेतील माजी नगरसेविका ताई मारुती भोंडवे यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुख समाधान ऐश्वर्य संपन्न जावो हीच परमेश्वराकडे प्रार्थना. पुनश्च एकदा ठाणे महानगरपालिकेतील माजी नगरसेविका ताई मारुती भोंडवे यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या लक्षावधी शुभेच्छा. ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या माजी सभापती वीणा भाटिया यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. येणारी दीपावली आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धी समाधानाची जावो हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या माजी सभापती वीणा भाटिया यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ठाणे शहरातील ख्यातनाम उद्योजक श्री विकास दाभाडे यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. दिव्यांचा हा उत्सव आपल्या आयुष्यात मंगलमय प्रकाश घेऊन येऊ हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा ठाणे शहरातील ख्यातनाम उद्योजक श्री विकास दाभाडे यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष श्री विक्रांत चव्हाण यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या लक्षावधी शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धी समाधान भरभराट आरोग्य आणि ऐश्वर्य संपन्न जावो हीच
परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा श्री विक्रांत चव्हाण यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर युवक काँग्रेस अध्यक्ष श्री वीरू वाघमारे यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची जाओ हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा श्री वीरू वाघमारे यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. एकता डेव्हलपर्स आणि श्री यज्ञेश भोईर यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची जाओ हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा एकता डेव्हलपर्स आणि श्री यज्ञेश भोईर यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या लक्षावधी शुभेच्छा. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटण रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.